नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्याला माहीत आहे का की एकादशीला आपण कोणती सेवा करावी? तर एकादशीला ज्यांना शक्य आहे त्यांना संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं आपण अवश्य वाचन करावं. याच्यामध्ये अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये 14 अध्याय दिलेले आहे. ते आपण कोणीही सहजपणे वाचू शकतो. हे पहा, इथे मराठी भाषेमध्ये इथे हा ग्रंथ आहे. खूप सुंदर असा हा ग्रंथ आहे. आपल्याला पूर्ण भागवत वाचणं अशक्य आहे, म्हणून आपण दर एकादशीला संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं आपण अवश्य वाचन करावं. याने आपल्या घरातले सर्व दोष दूर होतात आणि आपल्या घरात भगवंताचा वास राहतो. खूप सुंदर असा हा ग्रंथ आहे. अगदी लहान स्वरूपाचा हा ग्रंथ आहे. आता याचं पारायण आपण कसं करायचं? अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पूर्ण या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. म्हणजे पूर्ण हा ग्रंथ एका वेळेस वाचायचा आहे, म्हणजे आपलं या संक्षिप्त भागवताचं वाचन पूर्ण होतं. अगदी लहान स्वरूपामध्ये याचे इथे हे ग्रंथ अध्याय दिलेले आहे. सुरुवातीला बघा, आपल्याला स्वामी स्तवन इथे हे वाचायचं आहे. यानंतर आपल्याला गणपती अथर्व शिष्य आपल्याला इथे म्हणायचं आहे. एक वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला जप करायचा आहे. 24 वेळा गायत्री मंत्र आपल्याला इथे हा म्हणायचा आहे. या पुस्तकामध्ये इथे सर्व माहिती दिलेली आहे. तसेच एक वेळा पुरुष सूक्त व एक वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. आता ही जी सेवा आहे ती नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. आणि यानंतर मग आपल्या अध्यायाला इथे सुरुवात होती. खूप छान स्वरूपामध्ये इथे लहान स्वरूपात अध्याय आहे की जेणेकरून आपण हे वाचू शकतो. तर आपल्याला ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून आपण या संक्षिप्त भागवताचं वाचन अवश्य करावं. एकूण 14 अध्याय आहेत. अतिशय छानरित्या आपले हे अध्याय वाचून होऊन पूर्ण होतात. तसेच आपण यानंतर आपण इथे आरतीसुद्धा करू शकतो. इथे आरतीसुद्धा श्रीमद भागवताची दिलेली आहे. हे पहा, इथे खूप छान अशी आरती दिलेली आहे. वाचून झाल्यानंतर आपण यांची आरती अवश्य करावी, म्हणजे आपली एकादशी करण्याचं आपल्याला फळ हे प्राप्त होतं. तर चला मग आता मी हा व्हिडिओ इथेच संपवत आहे. धन्यवाद.